व्ह्यूअर्सच्या रिक्वेस्टनुसार मी आज कोल्हापुरी पद्धतीने ते आप्पे दाखवत आहे. त्यासाठी 4 वाटी तांदूळ, 1 वाटी उडीद डाळ आणि अर्धा चमचा मेथी इतकं एक 6 ते 8 तास आपण भिजवून घ्यायचं आहे. आणि वाटण करण्यापूर्वी 15 मिनटं अगोदर त्यामध्ये 1 वाटी पोहे भिजवून घ्यायचे आहेत आणि हे सर्व नितळून अशा पद्धतीने जाडसर वाटून घ्यायचं आहे. पीठ फर्मेंट करायला ठेवण्यापूर्वी त्याच वाटीने अर्धी वाटी रवा अशा पद्धतीने घेऊन एकसारखं चांगलं फेटून घेऊन रात्रभर फर्मेंट करत ठेवायचं आहे. पीठ फर्मेंट झालं की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यापूर्वी आपण हिरवी चटणी करून घेणार आहोत. त्यासाठी मिरच्या, त्यानंतर फुटाणे डाळ, ओलं खोबरं, कोथिंबीर, जिरं, थोडंसं लसूण अशा पद्धतीने बारीक करून आपण ही हिरवी चटणी आणि त्याला फोडणी देऊन घ्यायची. अशा पद्धतीनं पीठ तयार झालं की आप्पे पात्र गरम करून त्यात थोडं थोडं तेल टाकून अशा पद्धतीनं आपण आप्पे दोन्ही बाजूने चांगले भाजून घ्यायचे आहेत. अतिशय कुरकुरीत अशी ही रेसिपी होते. आपण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि डॉक्टर्स किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.